सुस्वागतम, शुभ संध्या. आताच प्रेक्षागृहामध्ये प्रवेश करत असताना आपण पाहिलेलं आहे की आपल्या संस्थेच्या चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर श्रीमती वर्षा सतपाळकर, त्याचप्रमाणे संचालक प्रसाद परुळेकर यांच्यासह आजच्या समारंभाच्या निमित्तानं जी मान्यवर मंडळी इथं आलेली आहेत त्यांचं तुम्ही आत्ताच टाळ्या वाजवून स्वागत केलं, ज्यामध्ये प्रख्यात रंगकर्मी श्रीयुत सतीश आळेकर, 2 लाख महिलांहून जास्त महिलांना रोजगार मिळवून देणाऱ्या अन्नपूर्णाच्या माध्यमातून श्रीमती प्रेमा पुरव, सामाजिक कार्यकर्त्या, मुस्लिम महिलांच्या हक्कासाठी आयुष्यभर लढत आलेल्या श्रीमती रझिया पटेल आणि अर्थातच आजचे पुरस्कार विजेते श्रीयुत चंद्रकांत कुलकर्णी, डॉक्टर सरिता डावरे आणि श्रीयुत दत्ता बाळसराफ यांचं इथं आगमन झाले. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण पुन्हा त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करूया. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजच्या या समारंभाचं शानदार सोहळ्याचं अध्यक्षस्थान भूषवणारे ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ संपादक, ज्येष्ठ संशोधक डॉक्टर अरुण टिकेकर हे देखील आपल्यामध्ये आज इथं उपस्थित आहेत. बंधूंनो आणि भगिनींनो, जिथं अन्याय आहे, जिथं वेदना आहे, तिथं निर्भय वृत्तीनं धडक मारणारे मैत्रेय उद्योग परिवाराचे संस्थापक कैलासवासी मधुसूदन सतपाळकर यांच्या चतुर्थ स्मृतिदिन सोहळ्यासाठी आपण आज इथं जमलो आहोत. वय, जात, रंग, भाषा, धर्म, पैसा यातून निर्माण होणाऱ्या कुठल्याही भेदाभेदाला न मानता तिथं मैत्रीला जन्म देणारे आणि त्या मैत्रीतूनच मैत्रेय उभे करणारे मधुसूदन सतपाळकर, त्यांच्या मैत्रेय या संकल्पनेतला हा मैत्रेय परिवार हा म्हणता बहरला आणि सतपाळकरांनी स्वतःच्या शब्दातून हे सांगितलं की या कुठल्याही भावनेला माझ्या मैत्रीमध्ये कुठलंही स्थान नाही. मैत्रेय उद्योग परिवार विस्तारत चाललाय. इथं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात युवक दिसतायत. युवा शक्तीला बरोबर घेऊन त्यांच्यातलं जे वैफल्य आहे, त्यांच्यातली जी निराशा आपल्याला समाजात एरवी आढळते, त्या निराशेला दूर करत त्यांच्यातल्या चैतन्याला साथ घालत मधुसूदन सतपाळकर नावाचा चमत्कार या महाराष्ट्रात जन्माला आला आणि त्यानं सगळं महाराष्ट्राचं रूप पालटण्याचा जो वसा घेतला, त्यातून हे बदललेलं रूप आपल्याला या प्रेक्षागृहामध्ये आज दिसतंय. तेव्हा त्यांच्या या 4थ्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्याच आठवणींना आपण जागूया या दृकश्राव्य फितीच्या माध्यमातून. मार्च 1969 रोजी जन्माला आलेलं लोकविलक्षण व्यक्तिमत्व. विरार ही त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी. घरात राष्ट्रसेवा दलाचं वातावरण. SM जोशी, नाग गोरे, नाय डोळे, परीट गुरुजी यांचा घरात वावर असायचा. अण्णासाहेब वर्तक हायस्कूल आणि महाविद्यालयात झालेले आदर्शवादी संस्कार यातून त्यांचं व्यक्तिमत्व घडलं. साने गुरुजी, SM जोशी, नानासाहेब गोरे, प्राध्यापक सगो वर्टी ही त्यांची आदर्शस्थानं. छात्र भारती संघटनेतून त्यांचे नेतृत्व गुण उजळून निघाले. कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न धसाला लावणारा, सहकाऱ्यांचं मोहोळ उभं करणारा एक तडफदार नेता उदयाला आला. समतावादी, समाजवादी आणि विचारशील संघटनेची त्यांनी बांधणी केली. प्राध्यापक गोपाळ दुखंडे, रामविलास पासवान आणि VP सिंग यांनी या तरुण कार्यकर्त्याची तडफ ओळखली आणि 1990च्या सुमारास ते महाराष्ट्र युवा जनताचे अध्यक्ष बनले. त्यांची कार्यशक्ती आणि सृजनशीलता अफाट होती. नोकरीच्या मागे न लागता स्वतःबरोबरच आपल्या समविचारी बांधवांना त्यांनी उद्योजकतेचा मार्ग दाखवला मैत्रेयच्या माध्यमातून. अजित आचार्य, लक्ष्मीकांत नार्वेकर, विजय तावरे, नितीन चौधरी यांच्यासारखे खंदे शिलेदार घेऊन 21 डिसेंबर 1998 रोजी मैत्रेयची स्थापना झाली. सुशिक्षित बेरोजगारांना रोजीरोटी मिळवून देण्यासाठी सहकार आणि सहयोग या दोन्ही तत्वांवर मैत्रेयाने घोडदौड सुरू केली. हे सारं करीत असताना सामाजिक बांधिलकीचा त्यांना क्षणभरही विसर पडला नाही.
मेधाताई पाटकरांच्या नर्मदा बचाव चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. मधू सतपाळकर ही एक प्रचंड चैतन्यदायी ऊर्जा होती. विरारमध्ये 10 बाय 10च्या खोलीत पेरलेल्या मैत्रेयीच्या बीजाचं बघता बघता विशाल वटवृक्षात रूपांतर झालं. त्यात त्यांना साथ लाभली निलेश गोडांबे या तरुण सहकार्याची. मैत्रेयाचं ब्रीदवाक्य आहे, इथे स्वप्नांना सत्याचा स्पर्श होतो आणि त्याची प्रचिती म्हणजे देशभर पोहोचू पाहणारा मैत्रेय परिवार. याच ध्येयवादी वृत्तीतून प्रेरणा घेतलेल्या वर्षा यांची त्यांना जीवनसाथ लाभली. पण केवळ स्वतःच्या संसारापुरती सीमित दृष्टी न ठेवता अनेक गोरगरिबांचे संसार फुलवण्याचं स्वप्न पाहणारा साने गुरुजींचा हा ध्येयवेडा धडपडणारा मुलगा. यशस्वी उद्यमशील कारकिर्दीचा आलेख सतत चढता असतानाही सामाजिक जाणीवेचं भान त्यांनी ठेवलं. समाजाचं ऋण अंशतः फेडण्याकरिता उद्योगातून मिळालेल्या नफ्यातील काही अंश समाजसेवेसाठीच वापरावा या उद्देशातून त्यांनी निर्माण केलं मैत्रेय फाउंडेशन. मैत्रेय फाउंडेशनची 4 पीठं आहेत: कला, आरोग्य, शिक्षण आणि विकास. कलापीठानं ग्रामीण कलाकारांना मुंबईचं व्यासपीठ मिळवून दिलं. आरोग्य पीठानं नेत्रचिकित्सा, रक्तगट तपासणी, मोफत वैद्यकीय तपासणी अशी 1,500हून अधिक शिबिरं आयोजित केली. शिक्षण पीठानं विद्यार्थी विकास केंद्र, इंग्लिश मीडियम शाळा तसंच भाईंदर ते डहाणू परिसरात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने वृत्तपत्र विद्या आणि पत्रकारिता अभ्यासक्रम चालू केला, ज्यात 50हून अधिक विद्यार्थी प्रशिक्षित झाले. विकासपीठानं व्यक्तिमत्व विकासाचे अनेक उपक्रम राबवले. हे करीत असताना मैत्रेय फाउंडेशननं नागले हे आदिवासी गाव दत्तक घेऊन 350 आदिवासी कुटुंबांच्या विकासाचं ध्येय घेतलंय. तरुणांना शिक्षण आणि रोजगार आदिवासी आणि ग्रामीण उत्पादनांना बाजारपेठ मिळवून दिली. मधुसूदन सतपाळकर एक सृजनशील उद्योजक होते. चाकरमान्यांच्या स्वप्नातला मामाचा गाव त्यांनी बोईसरला उभा केला. भटकंती, मैत्रीण अशी दर्जेदार मासिकं काढली. पारंपरिक संस्कृती आणि लोककलातील कलाकारांच्या कॅसेट्स तर त्यांनी काढल्याच, पण स्वतः कविमनाचे असल्यानं अरुण म्हात्रे, महेश केळुसकर, नीला भागवत यांच्या कवितांच्या कॅसेट्स काढल्या. नीला सत्यनारायण यांचा आषाढ मेघ हा संग्रह प्रकाशित केला. मैत्रेय फाउंडेशन अशा विविध आघाड्यांवर आजही काम करत आहे. या क्षणी जर मधु सतपाळकरचं काही झालं तरी मधु सतपाळकरला कोणीच जगात विसरणार नाही, एवढं काम आपण करून ठेवलंय. असं काहीतरी तुम्ही केलं पाहिजे की ज्यातून पिढ्यानपिढ्या तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. मैत्रेय उद्योग आणि फाउंडेशनसाठी मधुसूदन सतपाळकरांनी जीवाचं रान केलं. एखाद्या झंझावातासारखं झपाटून काम करणारं मधुसूदन सतपाळकर हे वादळ 12 ऑक्टोबर 2003 रोजी वयाच्या 34व्या वर्षी अकाली शांत झालं. पण जाताना मात्र ध्येयपूर्तीचं वेळ आपल्या सहकाऱ्यांमध्ये भिनवून गेलं. दीप प्रज्वलन आणि मधुसूदन सतपाळकरांच्या प्रतिमेला पुष्पहार तसंच त्यांना श्रद्धांजली अर्पण करून आपण आजच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करणार आहोत. मैत्रेय उद्योग परिवाराच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीमती वर्षा सतपाळकर, संचालक श्री प्रसाद परुळेकर यांना मी विनंती करतो की आजच्या समारंभाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ संशोधक डॉक्टर अरुण टिकेकर आणि ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर, अन्नपूर्णा उपक्रमाच्या संस्थापक श्रीमती प्रेमा पुराव आणि सामाजिक कार्यकर्त्या लेखिका श्रीमती रझिया पटेल यांना घेऊन त्यांनी मंचावर यावं आणि दीप प्रज्वलन करावं.
डॉक्टर टिकेकर यांनी मधुसूदन सतपाळकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालावा अशी विनंती. आपण सर्वांनी आपापल्या जागी उभं राहून 1-2 मिनिटं स्तब्धता पाळून सतपाळकरांना श्रद्धांजली वाहू. हरिओम. बसायला हरकत नाही आपण. भगिनींनो, कविवर्य वसंत बापट यांचे शब्द आणि संगीतकार यशवंत देव यांची संगीत रचना म्हणजेच आपल्या मैत्रेय परिवाराची प्रार्थना. प्रख्यात गायिका माधुरी करमरकर आणि त्यांच्यासोबतचे सहकलाकार हे आता मंचावर आलेले आहेत. आपल्याला प्रार्थनेचे शब्द माहीतच आहेत. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्यसुंदर मंगलाची नित्य हो आराधना. माधुरी करमरकर यांच्याबरोबरचे सहगायक आहेत उमेश जोशी, दत्तात्रय मिस्त्री, अश्विनी परांजपे आणि मानसी परांजपे. संगीत साथ आहे सिंथेसायझरवर सत्यजित प्रभू आणि तबल्यावर अभिजित सावंत. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना. दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना. वेदना जाणावयाला जागवू संवेदना. वेदना जाणावयाला जागवू संवेदना. दुर्बळांच्या रक्षणाला पौरुषाची साधना. सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. जीवनी नवते जराहो अंतरंग
नित्य हो आराधना, नित्य हो आराधना. माधुरी करमरकर आपल्याला माहीतच आहेत, आजच्या प्रख्यात गायिका आहेत. अनेक उत्तमोत्तम गाणी त्यांच्या स्वरातली आपण ऐकलेली आहेत. ध्वनिफितींच्या माध्यमातून, दूरदर्शन आणि इतर अर्थातच दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून. मराठीमध्ये एक अतिशय गाजलेलं जुनं गीत आहे. त्याचे शब्द होते, जे वेड मजला लागले तुझलाही ते लागेल का. तुम्हाला माहीत असेल हे गाणं, अतिशय गाजलेलं गाणं आहे. मला असं वाटतं की मधुसूदन सतपाळकरजींची जेव्हा वर्षाताईंची भेट झाली तेव्हा हीच भावना त्यांच्या मनात असेल, थोडं रोमॅन्टिक अशी भावना असेल. पण मधुसूदन सतपाळकरांच्या मनामध्ये घर करून बसलेलं जे वेड होतं ते वेड हेच होतं की महाराष्ट्रातले जे बेरोजगार युवक आहेत त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचं. त्यामुळं अचानक मधुसूदनजी गेल्यानंतर देखील त्यांना जे खरं वेड लागलं होतं, जे वेड मजला लागले, ते जे मधुसूदन सतपाळकरांचं वेड होतं ते आपल्या खांद्यावर तो प्रचंड डोलारा वर्षाताईंनी अत्यंत समर्थपणे घेतला आणि मैत्रेय परिवाराची ही घोडदौड अत्यंत उत्तम रीतीनं आता चालू आहे. आजच्या समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर अरुण टिकेकर यांना आता वर्षाताईंनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं मंचावर अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यानंतर वर्षाताई आपलं मनोगत व्यक्त करतील. एक सव्यसाची साक्षेपी संपादक आणि पत्रकारांना गुरुस्थानी असणारे डॉक्टर अरुण टिकेकर यांचं जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात आपण स्वागत केलेलं आहे. आणि वर्षाताईंना मी विनंती करतो की आपली या क्षणीची, या घडीची भावना त्यांनी व्यक्त करावी आपल्या मनोगताच्या रूपाने. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अरुण टिकेकरजी, आमंत्रित पाहुणे, पुरस्कार विजेते आणि सतपाळकर स्मृती पुरस्काराच्या निमित्ताने इथे उपस्थित मैत्रीय परिवारातील सर्व सदस्य, स्नेही आणि हितचिंतक, मी आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते. एका जर्मन मेकची नामांकित गाडी मालकाने आणल्या दिवसापासून कौतुकाने आणि अभिमानाने मिरवलेली आणि फिरवलेली होती. आणि महिन्याभरानंतर एक दिवस सकाळी काही केल्या ती गाडी स्टार्ट होईना. हे काय भलतंच होऊन बसलं म्हणून तो माणूस विचार करू लागला आणि त्याने लगेच त्याच्या मेकॅनिकला बोलावणं पाठवलं. लगेच मेकॅनिक तिथे हजर झाला आणि त्याने गाडीचं बोनेट उघडलं. गाडीचं बोनेट उघडल्यानंतर आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या गाडीला इंजिन नव्हतं. हे काय भलतंच असा विचार करून तो माणूस म्हणाला, असं कसं होऊ शकतं. त्यावर मेकॅनिक म्हणाला, अर्थातच त्याच्या नावामुळे ती गाडी महिनाभर चालू शकली, असं त्याने त्यावर प्रत्युत्तर केलं. यातला गमतीचा भाग सोडून दिला तर मला इथे आज तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचे की 4 वर्षापूर्वी मधुसूदन सतपाळकर साहेब गेल्यानंतर जेव्हा मैत्रीय उद्योग परिवाराची फार मोठी जबाबदारी
माझ्या खांद्यावर येऊन ठेपली, तेव्हा खरं सांगायचं तर त्यावेळी सत्पाळकरांची जी काही त्यांच्या नावाचा जो काही दरारा असेल, त्या नावाचं भलंही असेल किंवा त्यांच्या कार्यकर्तृत्वाची पुण्याई असेल, काहीही कारणामुळे असेल, परंतु ती जबाबदारी मी पेलू शकले. परंतु आज 4 वर्षानंतर जेव्हा मैत्रेय उद्योग परिवाराचा इतका मोठा पसारा आज आपण पाहतो आहोत, आज इथे बघितलं तर महाराष्ट्राच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या देशाच्या मला वाटतं गुजरात, कर्नाटक असेल अशा ठिकाणाहून या कार्यक्रमासाठी अनेक माणसं मैत्रेय उद्योग परिवारातली उपस्थित झालेली आहेत. इथे मी उपस्थित झालेल्या सगळ्यांच्या बसण्याची सोय होऊ शकलेली नाही आहे हे मला जाणवतंय. मी ह्या सर्वांचे मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करते की इथे इतक्या लांबून येऊन आम्ही त्यांची बसण्याची व्यवस्था करू शकलेलो नाही. परंतु मला माहिती आहे मैत्रेय मधुसूदन सत्पाळकरांचे जे काही विचार आणि संस्कार आपल्या उद्योग परिवारासोबत आहेत, त्या विचारांमुळे आपण सगळी माणसं एका प्रेमाच्या आणि मैत्रीच्या अशा समान धाग्याने एकमेकांशी बांधलो गेलेलो आहोत. त्यामुळे इथे कोणतीही आमची तक्रार असली, कुरबुर असली तरीसुद्धा आम्ही तितक्याच गुण्यागोविंदाने या मार्गावरून अतिशय शांतपणे मधुसूदन सत्पाळकरांच्या विचारांना आणि संस्कारांना सोबत घेऊन आजपर्यंत कार्य करतो आहोत आणि यापुढेही ते कार्य चालू ठेवणार आहोत. या स्मृतिदिनाला स्मृती सोहळ्याचं स्वरूप देण्यामागे महत्त्वाचा विचार हाच आहे की सत्पाळकर आजही त्यांच्या विचारांनी आणि संस्कारांनी आपल्या सर्वांसोबत आहेत. ज्यांनी समाजाचं ऋण सदैव मानलं आणि ते फेडण्याचा नेहमी प्रयत्न केला, उद्योजकतेतून रोजगार उपलब्ध करून दिला, फक्त स्वतःच्या प्रगतीचा विचार न करता समाजातील सर्व घटकांना पुढे घेऊन जाण्याची त्यांनी स्वप्न पाहिली. आणि हे सारं करत असताना कला आणि साहित्याचा समाजाच्या जडणघडणीत असलेल्या भूमिकेचाही विसर पडू दिला नाही. पुरस्कार म्हणजे फक्त केलेल्या कार्याची पावती असं नव्हे, तर कौतुकाची अशी थाप की पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तीनं स्वतःला ज्या कार्यात यापूर्वी झोकून दिलंय त्यात अधिक चांगल्या कामगिरीसाठी प्रोत्साहित करणं. मधुसूदन सत्पाळकरांच्या नावानं मिळणाऱ्या या पुरस्काराला एक गंध आहे. आज ज्यांना पुरस्कार मिळणार आहेत त्या सर्वांचं मी इथे मनपूर्वक अभिनंदन करते. आपल्या सर्वांच्या साक्षीनं यांच्या या अगोदरही यापैकी कित्येकांना पुरस्कार मिळालेले आहेत. परंतु मला असं वाटतं की पुरस्कार मिळावा म्हणून या सर्वांनी किंवा यापैकी कुणीही काम केलेलं नाही, तर हा पुरस्कार अशा योग्य व्यक्तींना दिल्यानं नक्कीच या पुरस्काराचं महत्त्व वाढलंय हे निश्चित तितकंच खरं आहे. जीवनाच्या एका वळणावर नैराश्य येतं, दुःख येतं. मला खात्री आहे की सत्पाळकरांच्या स्मृतिगंधानं भारलेला हा पुरस्कार अशा वेळी या तिघांना योग्य मार्ग दाखवेल. ज्यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जाणार आहेत त्या सगळ्याच व्यक्ती त्या त्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती आहेत. त्यांच्या कार्याला मी सलाम करते. मैत्रेय उद्योग परिवारासाठी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे योगदान दिलं त्या सर्वांचेच खरं म्हटलं तर ऋण आपल्या सर्वांवरती आहेत. आज मैत्रेय उद्योग परिवाराचं जे काही विशाल असं रूप आपल्यासमोर दिसतंय त्या मागे या सर्व मंडळींची प्रेरणा निश्चितच महत्त्वाची आहे. या सर्वांनी दाखवलेला विश्वास, त्यांचा आपलेपणा आणि त्यांच्या सहकार्यातूनच आज आपण हे कार्य करू शकलो, यावर माझा
पूर्ण विश्वास आहे. मला इथे सांगायचं की मधुसूदन सतपाळकरांचीचं जे काही तत्वज्ञान ज्या एका वाक्यावरती होतं आधारित, असं एक वाक्य आज मला इथे आठवतंय. साने गुरुजींचं ते वाक्य आहे, मी माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण हे जग सुंदर करण्यासाठी व्यतीत करेन. सतपाळकरांनी नेहमीच हे वाक्य लक्षात ठेवून स्वतःबरोबर इतर अनेकांची आयुष्य सुगंधित करण्यासाठी प्रयत्न केले. मला वाटतं आपल्यापैकी आज इथे उपस्थित असलेल्यांपैकी जरी एखाद्याने जरी हे वाक्य प्रमाण मानून कृतीत आणण्याचं ठरवलं तर निश्चितपणाने आजचा दिवस सार्थकी ठरला असं मी समजेन. मधुसूदन सतपाळकरांनी जे काही ऋण या उद्योग परिवारावरती आहे त्यांचं, ते ऋण अनेक जन्मात फिटणं खरोखरच शक्य नाही. परंतु मला इथे आज मुद्दाम एक वाक्य तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की स्मृती दिन साजरा करणं इतकंच या आजच्या दिवसाचं महत्त्व न राहता मला वाटतं प्रत्येकाने या उद्योग परिवारामध्ये असलेली आपली भूमिका लक्षात घेऊन या उद्योग वृक्षाला खऱ्या श्रमाचं पाणी दिलं आणि हा उद्योग वृक्ष आणखीन मोठा करण्यासाठी, वाढवण्यासाठी आपलं योगदान दिलं तर निश्चितपणाने हा मैत्री उद्योग परिवार खऱ्या अर्थाने सतपाळकरांचं जे स्वप्न होतं की संपूर्ण भारतामध्ये एक अशा पद्धतीने नवा भारत घडवूया आपण मैत्रीच्या माध्यमातून, ते स्वप्न आपण निश्चितपणाने एक दिवस साकार करू. मैत्री उद्योग परिवाराच्या बरोबरीनेच मैत्री फाउंडेशनचं काम गेल्या 3 वर्षामध्ये थोडं संथ गतीने चालू असलेलं मला जाणवतंय. ही माझी ती खंत आहे फार मोठी. परंतु आज या व्यासपीठावरून यावर्षी पुन्हा एकदा मैत्री फाउंडेशनच्या कामाला नव्या जोमाने आणि नव्या गतीने तुम्हाला कामाला सुरुवात झालेली दिसून येईल. आणि या कार्यासाठी मैत्री उद्योग परिवारातल्या प्रत्येकाने आपलं जे काही सहकार्य देता येईल त्या पद्धतीने द्यावं आणि हे कार्य असंच संपूर्ण भारतभर घेऊन जाण्यासाठी मला प्रेरणा आणि शक्ती द्यावी, इतकंच मी आज इथे नमूद करते. धन्यवाद. जय हिंद, जय मैत्री. चौथा स्मृती सोहळा आपण मैत्री परिवारातर्फे साजरा करतोय. याच्या आधीचे जे म्हणजे प्रथम, द्वितीय आणि तृतीय या स्मृती सोहळ्यामध्ये जे काही मान्यवर मंडळी आलेली होती त्यांच्या प्रतिक्रिया आपण आता इथं दृकश्राव्य माध्यमातून पाहणार आहोत, एका ऑडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून पाहणार आहोत. मधुसूदन भाऊंना एक हव्यास होता आणि तो केवळ उद्योग वाढवण्याचा नव्हता. उद्यमशीलता आणि संवेदनशीलता यांचा एक प्रकारचा समन्वय आणि त्यातूनच आलेली त्यांची सामाजिक बांधील ही पसरवण्याचा आणि तिचीच देवाणघेवाण समाजाच्या सर्व थरातल्या मित्रमैत्रिणींपर्यंत करण्याचा त्यांच्यातूनच उभं राहिलेलं मैत्री. सातत्यानं सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नवीन काहीतरी घडवण्याचा आग्रह, घडलेलं बिघडवण्यासाठी तर नवीन काहीतरी घडवण्याचा आग्रह आणि अर्थदीपभव म्हणजे तू स्वतःचा दीप हो ही वृत्ती घेऊन मधुसूदन हे स्वतःच दीप झाले आणि आपल्या परिसस्पर्शानं त्यांनी शेकडो हजारो तळागाळातल्या तरुण तरुणींच्या मनातले असंख्य दिवे त्यांनी उजळून काढले. एक व्यक्ती म्हणून मधुसूदन सतपाळकर आज हयात नाही, मात्र एक मूर्ती म्हणून ते चिरंतन राहणार आहे. जेव्हा तो गेला तेव्हा मी सर्वांनीच एक शपथ घेतलेली आहे की मधुनी त्याचं जे स्वप्न होतं
ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून आम्हाला सर्वांना एक स्फूर्ती दिलेली होती, एक दिशा दिलेली होती. मधू माझ्यापेक्षा वयाने खूपच लहान होता, पण तो विजेसारखा होता, तो आभाळासारखा होता. अशी सगळी फार मोठी मोठी आपापल्या क्षेत्रातली व्यक्तिमत्व, वंदनीय व्यक्तिमत्व इथे त्याच्या स्मृतीसाठी इथे आज आलेली आहेत. यावरूनच मधू हा किती महत्वाचा असा विचार होता हे आपल्याला कळेल. गांधी आणि आंबेडकर यांचं नाव एकत्रित महाराष्ट्रात घेतलं गेलं ते पहिल्यांदा मैत्रेय फाउंडेशन. जानकीदेवी बजाज किंवा जमनालालजींच्या मृत्यूनंतर सती जाण्याच्या भूमिकेत आल्या तेव्हा गांधी त्यांना म्हणाले की तुला खरं अर्थानं सती व्हायचं आहे का, तर मग तुझ्या नवऱ्याचं अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण कर. मधू सतपाळकरांचं अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करण्याची ताकदीनं जी वाई उभी राहिली ती माझ्यापेक्षा लहान असती तरी मी माझ्यातर्फे आणि तुमच्यातर्फे त्यांना साष्टांग नमस्कार करतो. मैत्रेय परिवाराबद्दल मी पुष्कळ ऐकलेलं होतं, पण आज इथे आल्यानंतर केवढं मोठं कार्यक्षेत्र त्यांनी निर्माण केलेलं आहे याची कल्पना आली आणि मी खरोखरीच भारावून गेलेली आहे. अनेक तरुणांनी ज्यांचा आदर्श समोर ठेवावा असं हे एक विलक्षण व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी वर्षाताई यांनी हे कार्य त्याच नेटानं, त्याच जिद्दीनं चालवलेलं आहे. याबद्दल मला खरोखरीच त्यांचं फार कौतुक वाटतं, कारण त्यामुळेच मला हे सगळं किती भव्य आहे, किती सुंदर आहे याची साक्षात कल्पना येऊ शकली. माझ्या अंतरंगापर्यंत ते जाऊन भिडलेलं आहे. अंधाराचा महासागर किती अथांग असला तरी त्याच्यात प्रकाशाची बेटं असतातच. म्हणून मीच माझं ठरवायचं की अंधाराच्या दाटावर पराभूत होऊन वार चढणारं नावाडी मी व्हायचं. की म्हणून मीच माझं ठरवायचं की अंधाराच्या दाटावर पराभूत नावाडी म्हणून वाट जायचं. की प्रकाशाच्या बेटावर सूर्यकिरणाची लागवड करणारा शेतकरी मधुसूदन सतपाळकर हे प्रकाशांच्या बेटावर सूर्यकिरणाची लागवड करणारे शेतकरी होते असं मला वाटतं. समाजवादी मनाचा हा तरुण म्हणून एक विधायक कार्य करून उभा राहिला. माणूस दिवस लहान होत चाललाय, खोजा होत चाललाय, आत्मनिष्ठ होत चाललाय, स्वतःपुरतोच बघायला लागलाय. आपण या समाजाचं काही देणं लागतोय, व्यष्टी आणि समष्टी हा प्रकार जो आहे त्या समाजाचं काही देणं लागतो याचं भान हल्लीचा माणूस विसरलाय. परंतु आजचं वास्तव हे आहे, या वास्तवाला शह देण्याकरता अशी माणसं निर्माण व्हायला पाहिजेत की जी माणसं ओळखतील, माणसाला गोळा करतील, माणसं जवळ करतील, त्या माणसातनं काही मोठं कार्य निर्माण करतील. अशा वेळी सतपाळकर असते तर त्यांनी हे आपला मैत्रीय परिवार केवढा मोठा केला असता ह्याची फक्त मी कल्पना करू. या परिवाराच्या पायाशी प्रेम आहे सगळीकडे. आणि स्वतः सतपाळ्यांची जर आपण व्यक्ती म्हणून जर आपण त्यांच्याकडे बघितलं तर आपल्याला कळते की हा खरोखरच आद्य मित्र. मित्र याचा अर्थ सूर्य. चराचराला जो प्रकाश देतो त्यांनी आपल्या ह्या सतपाळकरांनी आपल्या परिसराला प्रकाश द्यायला सुरुवात केली. आणि विरार हे गाव जगाच्या आपण म्हणूया की भूगोलावर, इतिहासावर नक्की साम्राज्य फुलून गेलं असं म्हणायला हरकत नाही. मधुसूदन सतपाळकरांचा स्थायी भाव होता म्हणजे राष्ट्राविषयीचं प्रखर प्रेम. आणि राष्ट्राविषयीचं त्यांचं प्रखर प्रेम, त्या भावनेला सुसंगत अशाच तऱ्हेचं गीत गाण्यासाठी आपल्यासमोर माधुरी करमरकर यांना मी बोलावणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हे गीत आहे. जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रे भगवती त्वामहम यशोयुताम वंदे. जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण माधुरी करमरकर यांचं स्वागत करूया. जयोस्तुते श्री महन्मंगले
त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे जयोस्तु ते श्रीमहन्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवते त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे राष्ट्रात्रे चैतन्यमूर्ततु नीतिसम्पदाची राष्ट्राते चैतन्यमूर्ततु नीतिसम्पदाची स्वतन्त्रते भगवती श्रीमती राज्ञी तु त्याची स्वतन्त्रते भगवती श्रीमती राज्ञी तु त्याची परवशते चालभाट तुझी आकाशी होशी स्वतन्त्रते भगवती पांढरी चमचमलखलखशी वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां
भगवते शुभदे स्वतन्त्रते भगवते त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे 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 मैत्रेय परिवारातर्फे जे पुरस्कार आपण देतो, पुरस्कार देण्यासाठी ज्यांची निवड करतो, ती अशा व्यक्तींची निवड करत नाही की जी माणसं सतत पुरस्काराच्या छायेत वावरत असतात. आपल्या समाजामध्ये आपल्याला असंख्य लोक असे दिसतात, अगदी तळपणारी व्यक्तिमत्व दिसतात, खूप पुरस्कार त्यांना मिळत असतात. पण आपापल्या पात्र उत्तम काम करणारी अशी असंख्य माणसं आपल्या समाजात असतात. त्यांचा शोध घेण्याचं काम या मैत्रेय परिवाराच्या माध्यमातून होतं. तुम्हाला माहिती आहे की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये माणसं तर आपलं आयुष्य झोकून द्यायची, आपल्या नोकऱ्या सोडायची आणि स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सामील व्हायची. स्वातंत्र्याला 60 वर्ष होत आली, पण अशा तऱ्हेची माणसं समाजामध्ये समाजाच्या उत्थानासाठी उद्धारासाठी आपलं आयुष्य व्हायला तयार होणारी माणसं खूप अभावानं आपल्याला आढळतात. आणि अशाच तऱ्हेचं एक व्यक्तिमत्व या मैत्रेय परिवाराने हेरलं सामाजिक पुरस्कार देण्यासाठी. त्यांचं नाव दत्ता बाळसराफ. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या कुसूर या छोट्याशा गावात जन्माला आलेले 1965 मध्ये दत्ता बाळसराफ इंग्रजी विषयामध्ये त्यांनी BA ची पदवी घेतली आणि त्यानंतर त्यांनी निश्चित केलं मनाशी की आपलं आयुष्य हे आपण समाजकार्यासाठीच वाहून द्यायचं आणि कुठलाही पॉलिटिकल गेन किंवा कुठलंही पद याची अभिलाषा मनामध्ये न बाळगता हे त्यांनी जे आयुष्य स्वतःचं वाहून दिलं त्याची झलक आपण पाहूया या ऑडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून, दृकश्राव्य माध्यमातून. सामाजिक क्षेत्रात कार्य करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या मधुसूदन सतपाळकर स्मृती पुरस्काराचे या वर्षाचे मानकरी आहेत मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजाच्या विविध घटकांच्या पुनरुत्थानासाठी सतत कार्यरत असणारे दत्तात्रय बाळसराफ. जुन्नर तालुक्यातल्या लहानशा गावात जन्म झालेल्या बाळसराफ यांना समाजकार्याचं बाळकडू मिळालं ते राष्ट्रसेवा दलातील कामातून. जुन्नर भागातील शिक्षण क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराविरुद्ध विद्यार्थ्यांना संघटित करून 1984च्या दरम्यान त्यांनी आंदोलन छेडलं आणि पुढे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या पुणे विभागाचे ते अध्यक्ष झाले. कष्टकरी वर्गाच्या विकासासाठी आणि हक्कांसाठीही त्यांनी लढा पुकारला. लाल निशाण पक्षाचेही ते सक्रिय सदस्य आहेत. 1990 पासून मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ते नवभारत युवा आंदोलनाचे संघटक म्हणून कार्य करत आहेत. 1992-93च्या दंगलीनंतर मुंबईतल्या धारावी भागात शांतता स्थापण्यात आणि पुनर्वसन कामात त्यांचा मोलाचा सहभाग होता. 2001 पासून सलग 7 वर्ष महाराष्ट्रभर अखिल भारतीय मराठी गझल संमेलनं त्यांच्या पुढाकारानं भरवण्यात आली. 2006ची अपंग हक्क आणि विकास परिषद असो, 2007च्या नाशिकला झालेल्या राज्यस्तरीय अपंग मुलामुलींच्या क्रीडा स्पर्धा असोत, औरंगाबादमध्ये ग्रामीण भागातल्या युवकांसाठीचा व्हिजन करिअर मेळावा असो, दत्तात्रय बाळसराफ आयोजनात नेहमीच अग्रभागी होते. दत्तात्रय बाळसराफ हे समाजकार्यात बुडून गेलेले असले तरी त्यांच्यात एक साक्षेपी पत्रकार आणि लेखकही दडलेला आहे. त्यामुळे ग्रंथालय वाचक चळवळ, प्रवर्तना यासारख्या नियतकालिकांचं संपादन, बहुजन साहित्य यात्रा अशा उपक्रमातून त्यांचा सक्रिय सहभाग होता. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वार्तापत्रचे ते मानद संपादक आहेत. 7 विभागीय केंद्रांचे आणि अपंग हक्क विकास मंचाचे समन्वयक आहेत. याशिवाय स्त्रीमुक्ती संघटना, राज्य महिला परिषद, महिला व्यासपीठ, विधी साक्षरता उपक्रम यातही बाळसराफ यांचा सहभाग असतो. गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्या गझल मैफिलीचं दत्तात्रय बाळसराफांचं खुमासदार निवेदन हाही त्यांच्या व्यक्तिमत्वाचा असाच एक आगळा वेगळा पैलू. तळागाळापर्यंत जाऊन जनमानसाशी संवाद साधून त्यांना समजून घेऊन कसलीही तमा न बाळगता सतत कार्य करत राहणं ही आहे बाळसराफ यांची जीवनशैली. मैत्रेय परिवाराला दत्तात्रय बाळसराफ यांना सामाजिक कार्याबद्दलचा हा पुरस्कार देताना अतिशय आनंद होत आहे. सामाजिक क्षेत्रात कार्य करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या दत्तात्रय बाळसराफ यांना
हा पुरस्कार आता या ठिकाणी देणार आहे आणि तुम्हाला माहीतच आहे की हा पुरस्कार देण्यासाठी देखील आम्ही अशाच असामान्य व्यक्तिमत्वाची मैत्रेय परिवाराच्या माध्यमातून निवड होत असते आणि हा पुरस्कार देण्यासाठी ज्यांची आम्ही निवड केलेली आहे त्या मान्यवर आहेत प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या, मुस्लिम महिलांसाठी आपल्या आयुष्यभर त्यांच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या श्रीमती रझिया पटेल यांना मी इथं मंचावर पाचारण करतो. काश्मीर सकट 12 राज्यातून मुस्लिम महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या अध्यक्षा रझिया पटेल, मुस्लिम परंपरावादी किंवा सनातनांच्या विरुद्ध बंड पुकारून प्रसंगी जीवावर उदार होऊन लढा देणाऱ्या रझिया पटेल, 18व्या वर्षी छात्र युवा संघर्ष वाहिनीच्या माध्यमातून काम करणाऱ्या रझिया पटेल, टाइम्स रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना जी शिष्यवृत्ती मिळाली, या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मुस्लिम स्त्रियांचे प्रश्न, त्यांचा अभ्यास करणाऱ्या रझिया पटेल यांना मी मंचावर इथं पाचारण करतो. मैत्रेय उद्योग परिवाराचे जनरल मॅनेजर श्री विजय तावरे त्यांचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करतील. रझिया पटेलजींचं स्वागत मैत्रेय परिवाराच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन. श्रीयुत विजय तावरे, आणि या कार्यक्रमाची एक आठवण स्मृती चिन्ह रझियाजींना विनंती करतो मी आपलं मनोगत व्यक्त करण्याची. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले अरुण टिकेकरजी, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर आणि मैत्रेय परिवाराचा खूप मोठा भाग या सभागृहात जो उपस्थित दिसतो आहे तो सर्व पुरस्कार विजेते. मला हे माहिती आहे की आजचा दिवस खरा पुरस्कार विजेत्यांचा दिवस आहे आणि त्यांच्या मनोगताला जास्त जागा असली पाहिजे, पण काही ज्या गोष्टी मला व्यक्त करायच्या आहेत त्या व्यक्त करायची संधी आणि हा सन्मान पुरस्कार माझ्या हस्ते देण्याचा जो आपण मला दिलेला आहे त्याच्याबद्दल मैत्रेय परिवाराची मी आभारी आहे. जेव्हा मी हे बघत होते की मैत्रेय परिवाराचा पाया कसा घातला गेला आणि तेव्हा मधुसूदनजींचं जेव्हा मी ती फिल्म बघत होते तेव्हा मला हे जाणवलं की ज्या प्रकारच्या समाजाची आम्ही कल्पना करत होतो चळवळीमध्ये काम करत असताना, त्यात हे दिसत होतं मुख्यत्वे की विचार आहे पण करायचे काय हे कळत नव्हतं, की कशा प्रकारचा समाज असावा, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, असा समाज घडवण्यासाठी हा विचार आमच्याकडे होता. पण फार कमी लोक असे होते की त्याच्यासाठी प्रत्यक्षात काय केलं पाहिजे हे ज्यांना कळलं असे फार कमी लोक होते. आणि हे बघत असताना त्यामुळे मी भारावून गेले की स्वप्न जी सत्यात आणण्यासाठी करावं लागतं ते किती सहजतेने आणि किती सुंदरपणे मधुसूदनजींनी केलं. आणि त्यात मला हे पण जाणवत होतं की बऱ्याचदा संकल्पना ज्या आहेत त्या चुकीच्या अर्थाने पण वापरल्या जातात या देशामध्ये, असे सुद्धा विचार या देशात आहेत. पण राष्ट्रप्रेम म्हणजे नेमकं काय ते त्यांच्या कामातनं आपल्याला स्पष्टपणे दिसतं की राष्ट्रप्रेम म्हणजे राष्ट्रातल्या सगळ्यांवर प्रेम करणं, पूर्ण विचार आणि चांगलं काम जे उभं राहतं त्याच्यासाठी चांगल्या विचारांचा गाभा असणं फार आवश्यक असतं आणि ते सुंदर मन आणि ते सुंदर विचार त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. दुसरं असं दिसतंय की राष्ट्रप्रेमासाठी आणखीन एक खूप आवश्यक गोष्ट असते आणि जे मी म्हणते की चळवळीतल्या सगळ्यांनाच ती कळते असं नाही,
आणि ते म्हणजे राष्ट्रीय एकात्मता केव्हा प्रत्यक्षात येते तर फक्त सर्वधर्म समभाव म्हणून ती अस्तित्वात येत नसते. राष्ट्रीय एकात्मता जेव्हा तुम्ही राष्ट्रातली विषमता नष्ट करायचा प्रयत्न करता तेव्हा राष्ट्रीय एकात्मता अस्तित्वात येत असते. आणि त्याच्यामुळे त्यांनी ते पाऊल उचललेलं आहे याचा मला खूप अभिमान याच्यासाठी वाटतो की त्यांची जी पूर्ण विचारसरणी आहे ती ज्या विचारसरणीशी आम्ही बांधिलकी मानत होतो ते प्रत्यक्षात वास्तवात येताना बघणं ही खूप समाधानाची जी गोष्ट असते आणि निराश होण्यापासून रोखणारी जी गोष्ट असते ती मला जाणवली. दुसरं, या काळामध्ये उद्योग आणि समाज यांच्यातलं अंतर वाढत चाललेलं आहे आणि उद्योगामध्ये समाजाबद्दलची संवेदनशीलता कमी होऊन नफ्याबद्दलची भावना जास्त वाढत चाललेली आहे. आणि अशा काळामध्ये उद्योग समाजाशी कसा जोडला जाऊ शकतो याचं उत्कृष्ट उदाहरण त्यांनी घातलेलं आहे आपल्या समोर, चळवळीसमोर. आणि मला असं वाटतं की हे देशभर हे उदाहरण जे आहे ते चळवळीने नेलं पाहिजे. आणि मला तर हे माझं आता जबाबदारी जाणवतीये की देशभरामध्ये मी जिथे जिथे जाईन तिथे तिथे हे जे उदाहरण आहे हे मला निश्चितपणे अभिमानाने लोकांच्या समोर मांडायला आवडेल. दुसरा भाग जो आहे तो अतिशय अभिमानाचा अशा अर्थाने की दत्ता बाळसराफ यांना माझ्या हस्ते पुरस्कार दिला जातोय आणि दत्ता बाळसराफांना पुरस्कार देताना माझ्या मनामध्ये ही भावना आहे की आम्हाला निराश होण्यापासून दत्ता तू वाचवलेस. कारण नेक्स्ट जनरेशन या पद्धतीनं काम करू शकते याच्यामध्ये, कारण एक असं वाटतं की चळवळी क्षीण होत चाललेल्या आहेत, कार्यकर्ते किती आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर दत्ताला जेव्हा मी बघते तेव्हा मला असं जाणवतं की असा मी शब्द वापरते, मी आज का आदमी नाही आज का इंसान असा शब्द वापरते दत्तासाठी. आणि तो का वापरते मी तर चळवळीमध्ये बऱ्याचदा असं होतं की माणसं फक्त विचारसरणीला चिकटून राहतात, कधी कधी असं होतं की माणसं ती जोडू शकत नाहीत. आणि आपण जर किंवा असं होतं की आम्ही जेव्हा चळवळीत काम करत होतो तेव्हा पडाकू है की लडाकू है असा शब्द वापरला जायचा की तुम्ही फक्त पुस्तकी कार्यकर्ते आहात की तुम्ही क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते आहात, मग फक्त लढणं जाणता की अभ्यास पण जाणता. आणि जेव्हा मी आज का इन्सान म्हणते तेव्हा मला त्यांच्यामध्ये असं दिसतं की या माणसाला ही सर्वसमावेशकता जी आहे, कारण चळवळीचं व्यवस्थापन पण करावं लागतं आणि ही जाणीव जी आमच्या काळातल्या चळवळीला या सगळ्या गोष्टींचा स्पर्श झालेला नव्हता. आणि त्याच्यामुळे पडाकू लढाकू या सगळ्या क्षेत्रामध्ये मला असं दिसतं की या सगळ्या क्षेत्रांची जाणीव जी आहे ती त्यांच्या ठिकाणी आहे. म्हणजे हा माणूस फक्त लढणं जाणत नाही, हा माणूस माणसं जोडणं पण जाणतो. आणि ते जेव्हा मला हे त्यांचा सगळा बायोडेटा बघत होते तेव्हा मला असं लक्षात आलं की मी माझ्या आयडिओलॉजीसाठी एकला चलो रे म्हणून मी एकटाच पुढे निघून जाईन असं न करता मी माझ्या विचारांशी इमान राखून मी जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण काम कसं चळवळीचं आजच्या भाषेत म्हणायचं तर काम कसं करू शकेन याचं उदाहरण आहे. आणि त्यामुळे त्यांची ही सगळी क्षेत्र जर पाहिली तर आपल्याला असं दिसतं की मानवी संवेदनांचा, मानवी हक्कांचा स्पर्श असलेला हे जे काम आहे त्यांचं संपूर्ण क्रांतीचं स्वप्न छात्रयुवा संघर्ष वाहिनीमध्ये आम्ही पाहिलं. आणि काय झालं की एक एक माणूस आपलं आपलं क्षेत्र घेऊन काम करतो असं दिसतं आपल्याला की ठीक आहे मी मुस्लिम महिलांच्या प्रश्नावर करते, कुणी आदिवासींच्या प्रश्नावर काम करत असेल. पण दत्ता बाळसराफ यांच्याकडे पाहिलं तर असं दिसतं की ते संपूर्ण क्रांतीचे जे सगळे आयाम सांगितलेले तो हा एकटा माणूस सगळीकडे एका विचाराच्या